नमस्कार. तेजस्विनी कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजची तेजस्विनी आहे खरं तर सॉफ्टवेअर इंजिनियर, पण अशा क्षेत्रात प्रोफेशनल क्षेत्रात वावर असून सुद्धा तिने स्वतःचं एक हळूवार भावनाप्रधान मन सुद्धा जपलंय. भेटूया चित्रा लेले हिला. नमस्कार चित्रा. नमस्कार. तेजस्विनीमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. सॉफ्टवेअर इंजिनियर तू झालेली आहेस, पण तरीसुद्धा एकीकडे तू लेखिका आहेस आणि खूप भावनाप्रधान असं मन तुझ्याकडे आहे हे आम्हाला तुझ्या कवितातनं तुझ्या लेखांमधनं समजलंय. तू मुळात लिहायला तुझी सुरुवात कधी झाली? ॲक्च्युली लहानपणापासून घरात लेखनाचं खूप वातावरण आहे आणि आमची होम लायब्ररी खूप मोठी आहे. त्याच्यात आणि इंग्लिश पुस्तकांचा समावेश जास्त असल्यामुळे मी इंग्लिश कवितामध्ये जास्त लिहायला लागले. आणि माझा जन्म परदेशातला असल्यामुळे पहिली जी भाषा मी बोलायला लागले ती इंग्लिशच होते. आणि आई वडील कायम सांगायचे की तू जो पण चांगलं वाचत नाहीस तो पण तू चांगलं लिहायला लागू शकणार नाहीस. तर अगदी लहान वयापासून मी बरेच मोठमोठे लेखक वाचले, त्यांचे म्हणजे पुस्तकं वाचली आणि मग मला असं प्रेरणा मिळाली की मी सर माझ्या अवतीभोवती जे काय चाललं आहे किंवा त्या लहान वयात मी फुलपाखरूवरती पहिली कविता लिहिली. अच्छा. म्हणजे अशी मच्युरिटी आली तशी माझे सब्जेक्टसुद्धा मच्युअर व्हायला लागले. आणि आता अलीकडे यंग वयात मी आता अवतीभोवती जी लोक बघते माझ्या पिढीतले ते नुसते पैशाच्या मागे धावत आहेत. म्हणजे त्याच्यासाठी वाटेल ते करतायत. बरोबर. मॉरल्स, एथिक्स सगळे मागे टाकून आई वडिलांना असं इथे वाईट टाकून परदेशी जातात. वास्तविक माझा जन्म परदेशातला असला तरी पण मी परत आले कारण मला ती वेळ माझ्या आई वडिलांना ती आणायची नव्हती. बरोबर आहे. आणि म्हटलं की शेवटी आत्मिक शांतता नसेल तोपर्यंत जगात शांतता नसेल. म्हणून पहिली वर्ल्ड पीस ही कॅटेगरी ह्या कॅटेगरीमध्ये मी बरेच पोएम्स लिहिल्या. नंतर हळूहळू माझे बऱ्याच वेगळ्या विषयांवरती सुद्धा पोएम्स बऱ्याच नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्समध्ये छापून आल्या. मला त्याच्यासाठी बरेच अवॉर्ड्स मिळाले. तू अनेक लेख लिहिलेस, अनेक कविता लिहिल्यास ज्या इंटरनॅशनल मॅगझिनमध्ये तू म्हणतेस तसं वृत्तपत्रातनं पण छापून आले. पण त्याचा विषय निवडताना तुला हे सामाजिक भान नक्की कुठून आलं? कारण वय तुझं त्या लहान आहे आणि तरीसुद्धा एक वर्ल्ड पीस, जागतिक शांतता, ब्रदरहूड अशाच तुझ्या कवितांचे आणि लेखांचे विषय आहेत. हे भान तुझ्याकडे नक्की कुठून आलं? जसं मी तुला पहिलं म्हटलं, आत्ता मी कॉलेज एज्युकेशन संपल्यानंतर मी जेव्हा कॉर्पोरेट जगात पाऊल घेतला पहिला, मी लोकांचं म्हणजे एक्सपिरियन्सेस ऐकले तर सगळीकडे इनसिक्युरिटी, डिससॅटिस्फॅक्शन आहे. तर आपण विचार केला अगदी खोलवर तर हे सगळं कुठे मनातून निघतं. जो पण मन शांत नसेल, प्रत्येक माणूस शांत नसेल तोपर्यंत जग शांत नसणार. बरोबर. कारण ती लालच वाढत चाललेली आहे. म्हणजे एज्युकेशनचा वापर न करता बाकी मार्ग वापरून लोक वरती जात आहेत. म्हणजे आता अलीकडेच एका सेमिनारमध्ये मला एक गृहस्थ भेटले. ते काहीतरी PhD झालेले आहेत. त्यांच्या तर सर्व्हिस काहीतरी 25 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. तरी ते अजूनही शांत नाही आहेत. म्हणजे त्यांना समाधान नाही आहे सर्व्हिसमध्ये कारण त्यांना त्यांचेच काउंटर पार्ट्स एकदम वरती चढलेले आहेत वेगळ्या मार्गाने. अच्छा. तर हे सगळं बघून मला वाटलं की आपण दुसरं काही करू शकत नाही, ॲटलिस्ट आपण आपले विचार लेखनाद्वारा लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. बरोबर आहे. पण हे लिखाण सुरू असताना तू तुझी जी कविता आहे ती राष्ट्रपतींपर्यंत पोचवलीस. राष्ट्रपतींनी त्याच्यावरती तुला कौतुकाची थापही दिली. तो प्रवास सगळा कसा होता? कारण ती कविता त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांचं लेटर तुला येणं, बरोबर, आनंद तर निश्चितच झाला असेल. नक्की. पण नक्की अनुभव कसा होता? मी आधी थोडी बॅकग्राऊंड सांगते. मी जसं तुला म्हटलं की मी बरेच देश फिरली आहे लहानपणापासून ते आत्तापर्यंत. तर त्या देशांमध्ये मी बऱ्याच वर्ल्ड लिडर्सची मी स्वतः म्हणजे भेट घेतलेली आहे. अच्छा. आणि तेव्हा मी माझे पोएम्स, आर्टिकल्स सगळे त्यांना दाखवलेत. म्हणजे आणि त्याच्यातून मला बरेच लेटर ऑफ अप्रिसिएशन, पीस अवॉर्ड्स मिळाले. मग मी जेव्हा भारतात म्हणजे आता बरेच वर्ष झालेत मला, पण आता मी म्हटलं फर्स्ट लेडी प्रेसिडेंट आहे, आपण ह्यांना लिहून बघूया काय बोलतात त्या. तर मी त्यांना माझ्या पुस्तकांबद्दल सॅम्पल कविता पाठवल्या. आणि त्यांचं साधारण 1.5 महिन्यात उत्तर आलं लगेच. अच्छा. म्हणजे शिक्का होता भारत सरकारचा, प्लस त्यांची सिग्नेचर म्हणजे फिजिकल सिग्नेचर होती, डिजिटल नव्हती. तर त्याच्यामुळे मला अजून प्रेरणा मिळाली आणि मी आता ते काम अजून जोरांनी केलं आहे. मी आता बऱ्याच वर्ल्ड पीस ऑर्गनायझेशनशी असोसिएटेड आहे. मग रायटिंग थ्रूचं माझं बऱ्याच मोठ्या असोसिएशन्स आहेत जे मला सपोर्ट करतात. पण तुला आता जे पीस अवॉर्ड मिळालं ते तू मला वाटतं एकमेव भारतीय मुलगी आहेस की जिला हे अवॉर्ड मिळालं? बरोबर. हे ॲक्च्युली पीस रायटर्स ऑर्गनायझेशन US मध्ये ही ऑर्गनायझेशन आहे. ती बेसिकली चिल्ड्रन वेलफेअर आणि पीस ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्ड आहेत. अच्छा. तर त्यांच्या फाउंडरनी म्हणजे त्यांच्याशी संपर्क होताच माझा बऱ्याच महिन्यापासून आणि त्यांना माझं काम माहिती आहे की मी इथे काय करते.
तर त्यांनी मला नॉमिनेट केलं आणि मला ते अवॉर्ड मिळालं. अरे आता मे महिन्यातच मिळालं, ते जाहीर झालंय. अच्छा, अभिनंदन तुझं त्याबद्दल. थँक्यू. आणि राजकारण्यांना तू भेटलीस वेगवेगळ्या, आणि तू एकीकडे शांततेसाठी काम करतेस. तुला स्वतःला कधी वाटलं की आपण राजकारणामध्ये वगैरे कधी प्रवेश करू असं? नाही, अजून तरी तो विचार तरी आला नाहीये. अच्छा. पण बहुतेक आत्ता तरी नाही. आता मला बरंच काय काय अजून करायचं आहे. तुझ्या नक्की काय काय तुला करण्याचं तुझ्या मनात आहे? कारण आत्ता तू जे करतेस ते लिखाणाद्वारे तू लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतेस. त्या व्यतिरिक्त तुझ्या अजून काय मनात इच्छा आहे? मी आता जसं मी म्हटलं की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर मला माझी स्वतःची कन्सल्टन्सी किंवा असं काहीतरी स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फॉर्म काढायची आहे. आणि त्याबरोबर मला लेखनात बरेच अजून विषय आहेत डोक्यात. म्हणजे विचार खूप आहेत, पण ते मला अजून मांडायला वेळ मिळत नाही आहे. पण मॅनेजमेंट किंवा नॉन मॅनेजमेंट अशा सब्जेक्ट्सवरती सुद्धा माझे बरेच बुक मॅन्युस्क्रिप्ट्स रेडी आहेत आणि पाईपलाईनमध्ये आहेत. अच्छा. तर लेखनाचं मला माझं नाव कमवायचं आहे. पण आत्ता तुझं पहिलं पुस्तक येत आहे, त्या पुस्तकाबद्दल आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल. हो, नक्की. माझं कॉलेज संपल्यानंतर मी सेमिनार्स घ्यायला लागले. बेसिकली पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉर्पोरेट लेवलला टीम मॅनेजमेंटवरती सेमिनार्स घ्यायला लागले. तर ह्या सेमिनार्समध्ये मी बऱ्याच लोकांना भेटले. म्हणजे मोठमोठे लोक, अगदी CEOs पर्यंत, अगदी लो लेवल वर्कर्स टू CEOs. तर त्याच्यातून असं जाणवलं की बरेच लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे सगळं आहे, एज्युकेशन, डोमेन नॉलेज, बिझनेस नॉलेज सगळं असून त्यांना ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत. आणि त्यांचेच जे काउंटर पार्ट्स आहेत ते अगदी वरपर्यंत पोचलेले आहेत. तर हे कुठेतरी मला असं खटकलं, कारण मी स्वतः कॉर्पोरेट जगात असल्यामुळे मी सुद्धा अवतीभोवती माझ्या वयाची मुलं मुली बघते. मला माहिती आहे ते काय कसे वरती पोचतात. बरोबर. कारण मी ह्या पिढीतली असल्यामुळे मला ह्या पिढीतले फॉल्ट्स जास्त माहिती आहेत. बरोबर आहे. आणि म्हणून मी सेमिनार्समधून जे काही एक्सपिरियन्सेस मला आले, माझ्या कॉर्पोरेट जगात आत्ता जे मला एक्सपिरियन्स आले, ते माझ्या एका डायरीमध्ये मी लिहायला लागली. आणि त्याच्यात बरेच माझे स्वतःचे व्ह्यूज, इन्साईट्स, टिप्स लिहायला लागली. एके दिवशी माझ्या आईने ती डायरी बघितली. ती म्हणाली, अगं तू इतकं चांगलं लिहिलेस, तू ह्याचं पुस्तकात रूपांतर का नाही करत? माझ्या तोपर्यंत डोक्यात काही विचार नव्हता. ती म्हणाली, पुस्तकात रूपांतर केलं तर बऱ्याच लोकांना वाचता येईल ना मग ते. मग तसा तो एक दुसरा शोध सुरू झाला पब्लिशरचा. बरोबर. आणि मग तुझं आता पुस्तक येण्याच्या मार्गावरती आहे. आता 1-2 महिन्यात येणार आहे. बरोबर. पण त्याच्या व्यतिरिक्त मग अजून तुझ्या डोक्यात बरेच कन्सेप्ट आहेत, मग अजून अशी काही पुस्तकं लिहिण्याचा विचार आहे? ॲक्च्युली हे जे पहिलं पुस्तक पब्लिशरनी बघितलं, अटलांटिक पब्लिशर्स आहेत, ते दिल्लीचे खूप मोठे पब्लिशर्स आहेत. त्यांनी हे माझं लेखन बघितल्यानंतर ते म्हणाले की आमच्याकडे अजून 4-5 पुस्तकं आहेत जी तू लिहिशील का? म्हटलं का नाही, मला आवडेल. अरे वा. मग ते त्याच्यात बरेच आहेत सब्जेक्ट्स. नॉन मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट दोन्ही प्रकारचे सब्जेक्ट्स आहेत. आत्ता अलीकडचा जो हॉट टॉपिक आहे तो टीम मॅनेजमेंटचा आहे कॉर्पोरेट जगात. तर त्याच्यातही मी एक पुस्तक लिहिलं आहे. मग दुसरं एक पुस्तक इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज इन टुडेज वर्ल्ड. अच्छा. त्याच्यावरती एक आहे पुस्तक पाईपलाईनमध्ये. आणि असे अजून 2-3 आहेत. बरं. तू आत्ता लिखाण करतेस तेव्हा तू म्हणालीस की तुला आजूबाजूला आलेल्या अनुभवातनं तू हे लिखाण करतेस. तर तुला असं दिसतंय का की तरुण पिढी खरोखरच वाहवत चालली आहे म्हणून? हो, नक्कीच. आता काय झालं की कोणाला अभ्यास न करता किंवा काम न करता एकदम वरचा टप्पा गाठायचा आहे. तर त्याच्यासाठी बरेच मार्ग ओपन झालेले आहेत. म्हणजे आता समजा माझ्यासारखी मुलगी असेल तर मी फक्त अभ्यास करून किंवा काम करूनच वरती पोहोचेन. ते मला अजून 20 वर्ष लागतील. पण 2 वर्षात तुला समजा CEO व्हायचं आहे किंवा CTO व्हायचं आहे कुठल्या तरी लहान कंपनीचं, तर बरेच मार्ग ओपन झालेले आहेत. ते मी जेव्हा हे अनुभवले आत्ता गेले 2-3 वर्षात, तेव्हा मला वाटलं की नाही, मी अशा पिढीमध्ये राहून मी माझं नाव नाही कमवू शकत. मला माझं वेगळं काहीतरी स्थान करायचं आहे. आणि त्याच्यासाठीच मी ते पुस्तक लिहिले आहे. त्याच्यात 2 भाग आहेत. म्हणजे एक, जे लोक फ्रस्ट्रेटेड झालेत त्यांना कुठेतरी परत आपलं म्हणजे मानसिक बळ मिळावं. दुसरे अशी जी लोक दुसऱ्या वाटेने चालली आहेत त्यांना थोडं तरी स्पिरिच्युअल डिरेक्शन मिळावी, म्हणून हे माझं पुस्तक आहे. तर तुझ्याच वयाच्या तरुण मैत्रिणींना काय सांगशील? तर मी तितकी काही मोठी नाही आहे काय सल्ला द्यायला, पण सल्ला नाही, एक मैत्रीचा आपण म्हणूया की एक हक्काने आपण सांगू शकतो. कारण तुझ्या मनात हे विचार येतात. अजूनही इतर अशा बऱ्याच तरुण मुलांच्या मनात असे विचारही येत असतील कदाचित, किंवा अशीही पिढी आहे की त्यांच्या मनात असे विचार अजिबातच येत नाहीत. पण तू एक विचार करू शकतेस, तर तुझ्याकडे त्याच्यासाठी दृष्टी आहे. तर अशी दृष्टी जर तू दुसऱ्या तरुण मैत्रिणींना तुला द्यायची असेल तर तू त्यांना काय सांगशील? मी आता फक्त एकच बोलू शकते की जस्ट बिकॉज ही इज डूइंग इट यू शुड नॉट डू इट, असं आहे. म्हणजे माझा मित्र असा करतोय आणि म्हणून तो वरती पोचतोय म्हणून मी स्वतः तेच केलं पाहिजे, हे बरोबर नाही आहे. तुम्ही आधी तो मार्ग बघा, तुम्हाला मनाला पटतोय का, पहिला तो प्रश्न विचारा. मनाला पटत नसेल तर जाऊ नका पुढे. बरेच असे मार्ग आहेत, चांगले मार्ग बरेच आहेत. माझ्यासारखे सेमिनार्स घ्या, पुस्तकं लिहा, आपाप तुमचं मन बदलेल.
तुझ्या पुस्तकांसाठी तू आता भारतीय पब्लिशर म्हणजे भारतीय प्रकाशकांचीच का निवड केलीस? मी जसं तुला पहिलं म्हटलं की मी कामाच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने बरेच देश फिरले, युरोप, US इकडे. तर वेस्टर्नायझेशन म्हणजे असं काही एकदम मोठं काही नाही आहे. जे त्यांच्याकडे आहे सगळ्या चांगल्या गोष्टी त्या आपल्याकडे सुद्धा आहेत. बरोबर. चांगल्या गोष्टी इथे सुद्धा आहेत. मग ते अगदी बाहेर जायची गरज नाही. म्हणून मी अप्रोच जे झाले ते इंडियन पब्लिशर्सनाच झाले, कारण त्यांच्यासह इंटरनॅशनल स्टँडर्ड्स असतात मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून, डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टिकोनातून. म्हणून मी इंडियन पब्लिशर्सला अप्रोच झाले. इनफॅक्ट माझे बरेच आर्टिकल्स बाहेरच्या पब्लिशर्सच्या जर्नल्समध्ये आहेत. तर त्यांनी सुद्धा मला अप्रोच केलं होतं 1-2 पुस्तकांसाठी. पण मी म्हटलं नाही, आधी भारतात काहीतरी करीन, मग बाहेर करीन. नक्कीच. आजची भारतीय तरुण पिढी ही परदेशात पळण्याच्या पाठी आहे, पण तू परदेशातनं इथे आलीस, इथेच राहिलीस आणि इथेच तुला राहावंसं वाटतंय, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हा तुझा विचार कसा काय पक्का झाला? त्याला एकच सिम्पल कारण आहे. मी ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सचे पेरेंट्स इथे बघितलेत. म्हणजे ते समाजात वट मारतात की आमचे म्हणजे माझी मुलगी किंवा मुलगा परदेशात आहेत, पण त्यांना एकांतात माहिती असतं की ते परत येणार नाही आहेत. ही वेळ मला माझ्या पेरेंट्सवरती आणायची नव्हती. पेरेंट्स, दॅट्स दी ओनली रिझन. कारण आज मी जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे ना. बरोबर आहे. आता तुझ्या नवीन अजून पुस्तकंही येणार आहेत, तुझ्या कविताही तू लिहितेस, त्या व्यतिरिक्त तुला सेमिनार्स तू घेतेस. अजून काय नवीन काय आम्हाला वाचायला मिळणार आहे? आत्ता 2-3 प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत. बेसिकली एक कम्प्युटर सायन्सचंच पुस्तक आहे. ते माझाच सब्जेक्ट असल्यामुळे मला जास्त म्हणजे मजा येते त्याच्यात लिहिण्यात. आणि 2 कवितांचे पुस्तकंसुद्धा रेडी आहेत. अच्छा. पण त्याच्यासाठी मी अजून प्रकाशक बघते आहे. चित्रा, तुझ्या बोलण्यातनं असं लक्षात आलं की एकतर आपण संवेदनशील मन असेल आपल्याकडे आणि आजूबाजूच्या परिस्थितीचं भान असेल, तर आपण त्यांच्यासाठी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातनं नक्कीच काहीतरी करू शकतो. मग त्याला भाषेचा अडसर येत नाही. त्यामुळे तू हे जे काम करतेस त्याच्यासाठी तुला खरंच खूप शुभेच्छा. आणि तू वेळ काढून इथे आलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. मी तुझे आणि साम टीव्हीचे मनापासून आभारी आहे की तुम्ही मला इतकी मोठी संधी दिली, इतका मोठा प्लॅटफॉर्म दिला, जेणेकरून मी माझं कार्य आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकले. धन्यवाद. आपण बघितलं तर तरुण पिढीसुद्धा जर चांगले विचार करत असेल तर ती खरंच चांगलं कार्य नक्कीच करू शकते, हे चित्राच्या माध्यमातून आपल्याला कळलं. अशीच एक तेजस्विनी आपल्याला उद्याच्याही भागात भेटणार आहे. तोपर्यंत नमस्कार.